नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक भरती 2021 याविषयी प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ग्युटेरेस, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर हर्षवर्धन, पर्याय क्रमांक 3 सौम्या स्वामीनाथन आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत टेड्रोस घेब्रेयेसस, म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 2, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 खालीलपैकी कोणत्या कुस्तीपटूला मिळाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विनेश फोगट, पर्याय क्रमांक 2 राणी रामपाल, पर्याय क्रमांक 3 महेंद्रसिंग धोनी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सुरेश रैना। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनेश फोगट। राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 हा एकूण 5 खेळाडूंना देण्यात आला आहे, त्यापैकी विनेश फोगट या एक कुस्तीपटू त्यात आहेत। प्रश्न क्रमांक 3, केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 इंदौर, पर्याय क्रमांक 2 नवी मुंबई, पर्याय क्रमांक 3 सूरत आणि पर्याय क्रमांक 4 आहे विजयवाडा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंदौर। इंदौर हे शहर केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर असून हे शहर तिसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर असणारे शहर आहे। प्रश्न क्रमांक 4, मानव विकास निर्देशांक काढताना कोणते निकष लावले जातात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ज्ञानाची उपलब्धता, पर्याय क्रमांक 2 जन्मवेळेचे अपेक्षित आयुमान, पर्याय क्रमांक 3 राहणीमानाचा दर्जा आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजे मानव विकास निर्देशांक काढताना ज्ञानाची उपलब्धता, जन्मवेळेचे अपेक्षित आयुमान, राहणीमानाचा दर्जा हे सर्व निकष लावले जातात। प्रश्न क्रमांक 5, फॉरवर्ड ब्लॅकची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय, पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॅक या संस्थेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, 2020चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अण्णा हजारे, पर्याय क्रमांक 2 बद्रीनाथ महाराज, पर्याय क्रमांक 3 शरद पवार आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बद्रीनाथ महाराज यांना 2020चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 7, पंचायत राज व्यवस्थेला कितव्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 75व्या, पर्याय क्रमांक 2 74व्या, पर्याय क्रमांक 3 73व्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे 72व्या। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे।
प्रश्न क्रमांक 8. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शिक्षण, पर्याय क्रमांक 2 समाजसेवा, पर्याय क्रमांक 3 क्रीडा प्रशिक्षण आणि पर्याय क्रमांक 4 आहे पत्रकारिता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रीडा प्रशिक्षण. या क्षेत्रासाठी द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. म्हणजे सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षण यासाठी पत्रकारिता हा पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 9. थर्मामीटरमध्ये कोणता धातू वापरतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लोखंड, पर्याय क्रमांक 2 कोळसा, पर्याय क्रमांक 3 पाणी आणि पर्याय क्रमांक 4 आहे पारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पारा. थर्मामीटरमध्ये पारा हा धातू वापरतात. प्रश्न क्रमांक 10. भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी 1947, पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी 1960, पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 26 जानेवारी 1951. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात आले. तसेच भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकारण्यात आले. प्रश्न क्रमांक 11. साहित्याचे नोबेल पुरस्कार 2020 कोणाला मिळाला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आंद्रे हॉगेज, पर्याय क्रमांक 2 लुईस ग्लुक, पर्याय क्रमांक 3 जेनिफर डाउंडन, पर्याय क्रमांक 4 चार्ल्स एम राईस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लुईस ग्लुक यांना साहित्याचे नोबेल पुरस्कार 2020 हा मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 12. भारताचे 11वे माहिती आयुक्त कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 यशवर्धन कुमार सिंह, पर्याय क्रमांक 2 बिमल जुल्का, पर्याय क्रमांक 3 ML तहलियानी, पर्याय क्रमांक 4 सामंत कुमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यशवर्धन कुमार सिंह हे भारताचे 11वे माहिती आयुक्त आहेत. प्रश्न क्रमांक 13. राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 मुख्य सचिव, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री आणि पर्याय क्रमांक 4 आहे वित्तमंत्री. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री. मुख्यमंत्री हे राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 14. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चित्रपट, पर्याय क्रमांक 2 विज्ञान, पर्याय क्रमांक 3 साहित्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे क्रीडा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चित्रपट. ऑस्कर पुरस्कार हे चित्रपट या क्षेत्राशी निगडित आहेत. प्रश्न क्रमांक 15. राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिली वसतिगृह कोणते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुस्लिम बोर्डिंग, पर्याय क्रमांक 2 लिंगायत बोर्डिंग, पर्याय क्रमांक 3 मिस क्लार्क बोर्डिंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे मराठा बोर्डिंग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मराठा बोर्डिंग. राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते? मराठा बोर्डिंग. प्रश्न क्रमांक 16. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः कशाची कमतरता असते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पोटॅशियम, पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम, पर्याय क्रमांक 3 पांढऱ्या पेशी
आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅल्शियम. गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः कॅल्शियमची कमतरता असते. प्रश्न क्रमांक 17 पालकाच्या पानात कशाचे प्रमाण खूप असते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लोह, पर्याय क्रमांक 2 प्रोटीन, पर्याय क्रमांक 3 ब्रोमीन आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोबाल्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोह. पालकाच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 18 क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी काय वापरतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पायरोमीटर, पर्याय क्रमांक 2 हायग्रोमीटर, पर्याय क्रमांक 3 सॅलिनोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॅक्टोमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सॅलिनोमीटर. हे क्षारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिली प्लाझ्मा बँक कोठे सुरू करण्यात आली? प्लाझ्मा असे आहे तो शब्द. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 जयपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. भारतातील पहिली प्लाझ्मा बँक दिल्ली येथे सुरू करण्यात आली आहे. हा शब्द प्लाझ्मा असा आहे. प्रश्न क्रमांक 20 कोरोना कवच योजना कोणी सुरू केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 भारत सरकार आणि पर्याय क्रमांक 4 आहे केरळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत सरकार. भारत सरकारने कोरोना कवच नावाची योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 21 करडई तेलातील कोणते मेदाम्ल रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते किंवा राहते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुक्रोज, पर्याय क्रमांक 2 ग्लुटेन, पर्याय क्रमांक 3 लिनोलिक आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिनोलिक. लिनेलिक हे करडई तेलातील मेदाम्ले रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखतात. प्रश्न क्रमांक 22 पेशीच्या कोणत्या भागात DNA असतो? पर्याय क्रमांक 1 आहे पर्याय क्रमांक 1 आहे लायसोसोम, पर्याय क्रमांक 2 तारका केंद्र, पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 23 अन्न पदार्थातील ऊर्जा कोणत्या परिणामात मोजली जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ग्लुकोज, पर्याय क्रमांक 2 अर्ग, पर्याय क्रमांक 3 क्लम्स आणि पर्याय क्रमांक 4 आहे कॅलरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅलरी. कॅलरी या एककामध्ये अन्न पदार्थातील ऊर्जा मोजली जाते. प्रश्न क्रमांक 24 मानवी शरीरात रक्ताचे अभिसरण होण्यासाठी किती वेळ लागतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 30 सेकंद, पर्याय क्रमांक 2 58 सेकंद, पर्याय क्रमांक 3 23 सेकंद आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1 मिनिट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23 सेकंद. मानवी शरीरात रक्ताचे अभिसरण होण्यासाठी 23 सेकंद एवढा वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 25 या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न मानवाच्या रक्ताचा pH किती असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 7.5
आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7.5 एवढा मानवाच्या रक्ताचा pH असतो. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील. त्याकरता चॅनल सबस्क्राईब केल्यास चॅनलवरील बेल आयकॉन प्रेस करा. सर्व नोटिफिकेशन तुम्हाला योग्य वेळी मिळत जातील. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.